पवार विरोधकांविरुद्ध होत आहे, सत्तेचा दुरुपयोग होत आहे. मलाही ईडीची नोटीस आली होती, रोहित पवार यांनाही नोटीस आली, पण चिंता करायचे कारण नाही, असे शरद पवार म्हणाले. आज सकाळी सोलापुरात पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. अनिल देशमुख, संजय राऊत यांनाही ईडीची नोटीस आली. अनिल देशमुख यांना 6 महिने आत ठेवून नंतर सोडण्यात आले. कोर्टाने त्यांची सुटका केली. संजय राऊत हे सामनामधून लिहितात, तर त्यांचा राग म्हणून त्यांनाही आत टाकले. ईडीचा वापर हत्यार म्हणून विरोधकांसाठी होतोय. आठवड्याला एखादी तरी बातमी तुम्ही त्या संदर्भात छापता, असे माध्यमांशी संवाद साधताना पवार म्हणाले. सत्तेचा गैरवापर करून त्यांच्या विचाराशी सहमत नसलेल्यांना नामोहरम करणे चालू आहे. नरसिंहरावांच्या काळात, मनमोहन सिंह यांच्या काळात असं चित्र नव्हतं, असेही पवार म्हणाले. अनेकांना असं आहे की अनिल देशमुखांना आज टाकले, सामनाचे संपादक संजय राऊत त्यांना त्या ठिकाणी टाकले. आता अनिल देशमुखांचा आरोप काय होता? एका शिक्षण संस्थेला देणगी घेतली, त्याची संघर्षकृती पंचायत होती. चौकशी केल्याच्या नंतर त्यांनी तुरुंगात टाकलं, त्यांना 6 महिने आत टाकले. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी केस कोर्टात गेली कोर्टात आणि कोर्टाने त्याची छाननी केली, तर त्यावेळी लक्षात आलं की त्या शिक्षण संस्थेला एकाने त्याची 50 लाख का 1 कोटी देणगी दिली. आरोपाचं काय? संघर्षकृती. आणि शेवटी कोर्टाने तासेर वाजून त्यांची सुटका केली. पण त्याच्यासाठी जो माणूस गृहमंत्री होता त्याला 6 महिने आत जावं लागलं. तीच गोष्ट संजय राऊतांची. तुम्ही कुणी काही लिहिलं असेल तर त्याचा राग हा कुठं तरी कुणाचं तरी बांधकामात त्याची तुमचं लक्ष होतं असा एक आरोप करून त्यांना त्या ठिकाणी आत टाकलं. अशी कितीतरी उदाहरणं आहेत की आज ही ईडीचा वापर ही या सरकारचं हे हत्यार विरोधकांच्या संदर्भात वापरायचं कायमचे दिसते. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.